मोनो रेल्वेमध्ये जीव गुदमरल्यानं मोनोचा धसका घेतलेल्या प्रवाशांच्या अनुभवाला एक महिनाही उलटलेला नसताना एकाच महिन्यामध्ये 2 वेळा मोनो रेल अडकण्याचा पराक्रम सलग तिसऱ्यांदा करून दाखवलेला आणि त्यामुळे केवळ टॉय ट्रेन बनलेली मोनो आता कोणता धडा शिकल्यावर रुळावर येणार याची वाट आता मुंबईकर बघतायत। आज पुन्हा एकदा मुंबईतला पांढरा हत्ती म्हणजेच मुंबईतली मोनो रेल थांबली आहे। मुंबईतल्या मोनो रेल्वेची ओळख खरं तर भारतातील पहिली आणि एकमेव मोनो रेल्वे म्हणून केली जाते। मात्र सध्या मोनोची खरी ओळख ही भारतातली पहिली आणि एकमेव जास्त थांबणारी आणि कमी चालणारी मोनो अशी करायला हवी। यंदाच्या पावसाळी मोसमामध्ये एकाच महिन्यात सलग दुसऱ्यांदा मोनो थांबली आहे आणि प्रवाशांना बंद मोनोतून बाहेर काढावं लागलं। 15 सप्टेंबर 2025 सकाळी 7:15 एंटॉप हिल आणि जीटीबी नगर स्टेशनच्या मध्ये मोनो रेल्वे थांबली। विद्युत पुरवठ्याशी संबंधित तांत्रिक कारणामुळे 17 प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। 19 ऑगस्ट 2025 संध्याकाळी 7 वाजता मुसळधार पावसानं लोकल सेवा विस्कळीत झाल्यानं मोनो रेलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली। कधी नव्हे एवढी गर्दी मोनो रेलनं बघितली असेल। क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आणि चक्क 1 तास मोनो रेल एका जागेवर थांबली। मदत कार्य देखील लवकर मिळालं नाही, त्यामुळे प्रवाशांनी मोनोची काच फोडली आणि श्वास घेतला। जवळपास 582 प्रवाशांना मोनोमधून बाहेर काढण्यात आलं। 20 ऑगस्ट 2025 ऑगस्ट रोजी देखील मोनो रेलची सेवा तांत्रिक कारणामुळे काही काळ ठप्प झाली होती। मोनो रेल बंद पडल्यामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागला। बंद पडलेल्या मोनोमधून प्रवाशांना बाहेर काढलं आणि दुसऱ्या मोनोमधून प्रवासी पुढे मार्गस्थ झाले। तो मोनो रेल अटक गई थी अपना मक्कावाड़ी सिग्नल के यहाँ। तो जो वडाला जाने वाली ट्रेन थी वो अटक गई। फिर बाद में उसके बाद चेंबूर से आने वाला ट्रेन में इन लोग ट्रांसफ़र आदमी लोग को किया, तो उसके कारण फिर बाद में फायर ब्रिगेड आ गई। तो इन लोग बोल रहे फायर ब्रिगेड अपना काम चालू करने के बाद इन लोग बोल रहे मोनो रेल वाले हम लोग सप्लाई का इशू था वो कर दिए। ॲक्च्युली ती ट्रेन ती पुढे जाऊ शकत नाही आहे। तिच्यामध्ये ब्रेक अप्लाय होत आहे, तर काय आम्हाला बघावं लागेल त्याच्यामध्ये तिला डेपोमध्ये नेऊन की काय एक्झॅक्टली काय झालेलं आहे। कारण वरती आपल्याला बघता येत नाही असं, म्हणजे बिकॉज यू नो इट इज ऑन द टॉप, ठीक आहे। तर ते लगेच आम्ही करू, तसं आपल्याला डेपोमध्ये नेऊन मग त्याला ठीक करू। आता तसं काही आणि गाड्या बाकी मार्गावर सुरळीत चालू आहेत। एका महिन्याच्या आत तिसऱ्यांदा मोनो रेल बंद पडली, त्यामुळे मोनोच्या विश्वासार्हतेबाबत शंका अधिक गडद झाले। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।